हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे माझं तुमचं एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळे कामं वगैरे उरकून झाले आहेत. तर शिवायला तर शाळेत सोडून आली आणि आता बघा तर आपल्याला घ्यायचे आता बनवायचे बघा लाडू बनवायचे ड्रायफ्रूट्सचे. तर त्यासाठी मी सामान घेतलेलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी घेतलेले आहेत बघा. कारण की आता जरा पावसाळा सुरू आहे तर सगळ्यांच्या तब्येती थोड्या डाऊन झाल्यात आणि मग अशा वेळी थोडंसं प्रोटीन कॅल्शियम वगैरे सगळं शरीराला पाहिजे. आणि सारखं दवाखान्यात जाण्यापेक्षा तुमची इम्युनिटी पॉवर जर थोडीशी वाढवली तर त्यासाठी हे लाडू खूप छान आहेत. तर त्यासाठी बनवणार आहे. तर सगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा मी आता बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं आहे. तर बघा इथे मी पाव किलोच्या जवळपास काजू घेतलेले आहेत. नंतर पाव किलो बदाम घेतलेले आहेत. नंतर हे 100 ग्राम आहेत, परंतु मी 100 ग्राम नाही वापरणार. तर यातले फक्त 100 ग्राम 200 ग्राम आहेत, पण 100 ग्राम वापरते. त्यानंतर हे बघा ह्या पंपकिन सीड्स आहेत, त्या पण 100 ग्राम घेतलेल्या आहेत. ह्या सनफ्लावर सीड आहेत, त्या पण 100 ग्राम घेतल्या आहेत. परत मखाणे घेतलेत 100 ग्राम. खजूर घेतले, ही 400 ग्राम खजूर आहे. तर याच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा आपले घरचेच तीळ आहेत. तर तीळ घेतलेत. त्यानंतर 100 ग्रामच्या जवळजवळ जवस घेतलेला आहे. तर आता या सगळ्या आणि पाव किलो तूप घेतलेलं आहे. तर आता हे सगळे जिन्नस मी भाजून घेणार आहे छान तुपावरती. तर आता तुपावरती आपण भाजून घेऊया छान. गॅस लावा. एक चम्मच तूप टाकलंय. छान असे काजू भाजून घ्यायचे आपल्याला. सगळं हे मंद गॅसवर करायचं आहे जेणेकरून छान भाजले जातील आणि कुरकुरीत होतील. आता हे मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचंय बघा. पाहू शकते छान आपल्याला थोडासा कलर चेंज होईल. कलर जास्त चेंज नाही करायचा, परंतु छान भाजून घ्यायचंय. हे पाहू शकता बघा थोडासा कलर चेंज झालाय. तर आता मी काढून घेते. त्यानंतर बघा या वॉटरमेलन सीड्स आहेत. तर वॉटरमेलन सीड्स मी आता 100 ग्राम घेते. याच्यामधल्या अर्ध्या निदान टाकून घेते. तर यामध्ये तूप ऑलरेडी आहे म्हणून म्हणजे टाकलं नाही आहे तूप. यामध्ये आपल्याला मनुकेही टाकता येतात, परंतु इथं आमच्या इथं जास्त आवडत नाहीत मनुके, म्हणून मग मी मनुके अवॉइड केलेत. मनुके नाही टाकलेत कारण की थोडासा आंबटपणा येतो त्याच्यातून, त्यामुळे मनुके नाही वापरले. तर बघा हे असं छान भाजून झाले, जरासा कलर चेंज झाला पाहू शकताय. मी काढून पाव किलो जराशी थंडी सर्दी वगैरे होते म्हणून पाव किलो पूर्णच बदाम वापरले. त्याच्यामध्ये टाकून घेते याच्यावरती. तसेच तुम्ही खसखस डिंक तुपामध्ये फ्राय करूनही वापरू शकता.
भाजून झाले छान. हे काढून ग्राम आहेत बघा पंपकिन सीड. बघा या सीड्समध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे या सीड्स आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. पण झालंय बघा आता असं दाखवून पॅकेट. आता हे सनफ्लावर सीड्स आहेत, 100 ग्रामच आहेत ते. या सीडला जास्त काही म्हणजे रोस्ट करायची गरज नसते, भाजायची, कारण की ऑलरेडी या रोस्टेडच असतात. तरी पण आपण थोडंसं तुपावर भाजलं तर चवीला छान लागतं. आणि एक लाडू जर मुलांनाही दिला याचा, तर दिवसभरात एक प्रोटीन बार म्हटल्यासारखं प्रोटीनचा सोर्स म्हणून, किंवा भूक लागणार नाही किंवा एनर्जी टिकवण्यासाठी हा लाडू खूप छान आहे. सगळं मिक्सर कसे. तर आता हे तीळ आहेत बघा, हे घरचेच आहेत, त्यामुळे असे थोडेसे काळे दिसत असतील. तीळ मात्र छान भाजून घ्यायचे. गॅस जवळ थोडेसे तूप किती पातळ वगैरे. हा पडलं नाही तर पूर्ण. आता टाकले जवस. जवस हे खूप छान असतं आपल्या शरीरासाठी, हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे होल बॉडीसाठी, जसं की केस, शरीरातले हाडं. पहिले पूर्वीच्या बायका या जवसाची चटणी खायच्या, तर आपणही आपल्या चॅनलवरती जवसाची चटणी शेअर करूया, आणि केली पण असेल बहुतेक मे बी, पण तरी पण मी आता उद्या वगैरे करेल याची चटणी. तर असं छान 100 ग्रामच्या वर असेल थोडं, तर थोडं अंदाजेच घेतलंय मी. जवस घरचंच होतं म्हणून थोडंसं अंदाजेच घेतलंय. आणि जवस छान भाजून घ्यायचं, कारण की जवसाला छान खमंग वास असतो. आणि जवस खायला सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत खूप चांगलं आणि हेल्दी असतं. जवसाचे फायदे खूप आहेत. ज्यांना थायरॉइड आहे, ज्या महिलांना, त्यांनाही जवस खूप उपयोगी आहे. आणि आपले हाडं मजबूत करण्यासाठी तीळ आणि जवस खाल्लं, किंवा मुखवासामध्ये जेव्हा आपण वापरतो ना, ते ह्याच्यासाठीच असतं की थोडंसं जवस आपल्या शरीरामध्ये खाल्लं जावं, म्हणून मुखवासामध्ये जवस टाकलं जातं. जेव्हा बडीशोप, जवस आणि तीळ, ओवा सगळं मिक्स करून आपण बनवतो ना, ते एक प्रकारचं मुखवास, त्यामध्ये मुद्दाम जवसाचा वापर केला जातो. असं छान भाजलंय. बघा हे 100 ग्राम मखाणे घेतलेत. 100 ग्राम पूर्णच टाकलेत. आता हे छान भाजून घ्यायचे, कारण की थोडंसं फुटलं होतं. छान भाजले. आता गॅस बंद करते. आता ह्याला पण थंड होऊ देते छान. आता छान भाजून काढलंय बाहेर, म्हणजे थंड होईल तोपर्यंत हा ओवा आहे बघा, थोडासा ओवा मला भाजून घेते. एकदम किंचित, म्हणजे गॅस बंद केलाय आणि तव्यामध्ये टाकलाय पॅन मध्ये. नाही बघा, तिळ भाजले होते, तिळ भाजून घेतले, जवस भाजलं जसं की सांगितलं आपण. त्यानंतर आता हा ओवा मी याच्यामध्ये टाकून घेते. मस्त खमंग असा घमघमाट सुटला या ओव्याने. तर हे बघा, हे झालं. आता याच्यामध्ये मी फक्त बडीशोप ॲड जर केली ना, याच्यामध्ये जर छान अशी बडीशोप ॲड केली, तर जेवल्यानंतर छान पचन होण्यासाठी खूप छान आहे.
आणि छान थंड झाले का डब्यामध्ये भरून ठेवायचे आपल्याला. आता हे बघा याच्यामध्ये बंद करू. तर बघा पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि ज्या खजूर आपण बिया काढून घेतल्या होत्या त्या सॉफ्ट असतात, काळ्या खजूर आहेत आणि काळ्या वापरा शक्यतो करून, कारण की त्या हेल्दी असतात आणि मग मस्त अशा त्या जास्त मऊसर असतात, त्यामुळे त्याला काय मिक्सरला काढायची गरज नाही. थोड्याशा गरम झाल्या आणि मॅशरने जराशा प्रेस केल्या तर मॅश केल्या तर त्या होऊन जातात. तर बघा इथं मी थोडंसं गरम झालं त्यानंतर बघा आपलं पावभाजीचा मॅशर असतो त्या मॅशरने मस्त असं मॅश करून घेतलं. तो खूप छान होतं आणि सगळ्यात सोपी ट्रिक आहे. याला आपलं मिक्सर खराब करायची किंवा कोणतंही मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही आहे. तर बघा हे असं छान झालंय. त्यानंतर मखाने आता हे सर्व गोष्टी आपल्याला जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत आणि इथे थोड्याशा इलायच्या घेतल्यात. त्यातल्या म्हणजे इलायची पावडर बनवण्यासाठी माझी पावडर संपली आहे म्हणून मी तुमच्याकडे पावडर असेल तुम्ही डायरेक्टली पावडर वापरा. तर बघा एवढ्या सगळ्या जिन्नस आता आपल्याला मिक्सरमधून मस्त अशा काढून याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. बघा मखानेही छान कुरकुरीत झालेत. हे इकडं खाणं सुरूच आहे पिऊचं. हे मुखवास खाऊन दाखव पिऊ. हे बघा हे खूप छान झालाय. मस्त लागते खाण्यासाठी, कधी बनवून बघा. तर मोठा जार असेल तर मोठा घ्या, माझ्याकडे छोटाच आहे जेणेकरून बारीक निघेल. तर सगळ्यात प्रथम काजू मी काढून घेते बारीक आणि ह्या सगळ्या जिन्नस आता थंड होत झाल्यात. थंड झाल्यानंतरच काढा, कारण की गरम गरम या नरम वाटतात, नंतरच्याला खूप कुरकुरीत होतात. तर बघा अशी काजूची पावडर सगळ्या जिन्नस मी मिक्सरला लावून घेते. तर बघा काजूची छान पावडर बनवली आहे. तर असं करून सर्व पदार्थ काढून घेतले. त्यामध्ये जवस पण घेतलं, तीळ पण घेतले आणि छान खमंग वास असतो. पण थोडंसं मुलांना वाटेल की चव वेगळी लागते, परंतु आपल्याला त्यात वेलची पावडर अगोदरच टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मखानेही आपल्याला बारीक करून तुम्हाला कुस्करून घ्यायचे असेल घ्या, पण थोडे थोडे मोठे तुकडे राहतात. मग ते तोंडात आले तरी छान वाटतात, परंतु भुगा केला तर ते छान पचनही लवकर होतील आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतात, म्हणजे आपल्याला वळतानाही त्रास होत नाही. म्हणून मग तेही मखानेही छान पावडरच करून घेतले. एखाद दोन तुकडे असे राहतात बघा. तर एकदम पण पावडर बनवायची नाही, थोडंसं कमी झालं म्हणजे थोडीशी पावडर झाली की लगेच काढून घ्यायचे. तर काही तुकडे राहतात तसेच, तर तेही छान वाटतात. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी खजूर आपण पातळ करून घेतलेली आहे, म्हणजे पातळ म्हणजे मॅश करून घेतलेली आहे, ती टाकून द्या. माझ्याकडे थोडी कमी होती खजूर, 400 ग्रामच होती. तर तुम्ही जास्त घ्या, कारण की मग गोडवा कमी होणार नाही. त्यासाठी मी नंतर गूळ वापरला आहे थोडासा, 100 ग्राम. कारण की गुळाचं प्रमाण, गुळही हेल्दीच आहे, परंतु जर तुम्हाला विदाऊट गुळाचा जर बनवायचं असेल ना, तर तुम्ही फक्त आणि फक्त खजूरचा वापर करा. तर हे त्याला मिक्स करून घेते छान असं, दोन्ही हाताने मिक्स करायला लागेल तरच हे व्यवस्थित मिक्स होईल. तर बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता गोड कमी वाटतंय म्हणून मग बघा 101 ग्राम गूळ घेतलाय, त्याच पॅनमध्ये घेतलंय. तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आता, म्हणजे पाण्यामध्ये तो विरघळेल, फक्त आपल्याला विरघळू द्यायचं आहे आणि थोडंसंच टाकणार आहे पाणी, जेणेकरून गुळाला ओलावा येईल आणि गूळ गरम होईल. तर बघा थोडंसं पाणी टाकते आणि जे अगोदर खजूरचं पण आहे ना ते पण निघून जाईल. हे बघा थोडंसं पाणी टाकल्याने गूळ छान मेल्ट व्हायला सुरुवात झाली. अगोदरच थोडासा पातळ होता, कारण की पावसाळा आहे तर गुळाला थोडंसं काढला जरासा ह्याच्यातून का पातळ होतो हा गूळ. अशी उकळी आली बघा. आता आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. गॅस बंद करते. आणि मिक्स करताना गूळ टाकल्यानंतर हाताने अजिबात मिक्स करू नका, कारण की थोडा गरम आहे तो हाताला चिटकण्याची शक्यता असते आणि भाजेल हात. त्यासाठी छान चम्मचने अगोदर मिक्स करा, त्यानंतर थोडा थंड झाला तर मग हाताने मिक्स करा.
तर बघा असं आता छान त्याच्यात थोडंसं गूळ टाकून घेतला. तूप त्यानंतर टाकते. तूप टाकून घ्यायचं आपल्याला. तर तूप आपल्याला जसं आवडीनुसार, पण छान तुपाचे लागतात. तर मी अर्धा पावच्या जवळजवळ तूप टाकलं सगळ्या गोष्टीमध्ये. आणि ऑलरेडी ह्या बिया मी आहेत, हातानेच तर मिक्स करून बियांमध्ये घ्यायचं. तेल निघतं, तेल सुटतं यांचं. तर ज्या ऑइलसर बघा असतात, असे छान म्हणून लाडू मग वळता येतील. जास्त तुपाचं प्रमाण वापरलं नाही. आणि आता बघा असा गूळ वळून बघायचा लाडू, तर बांधला गेला तर छानच आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल की सुकं सुकं, तर आणखीन तूप टाका, जेणेकरून लाडू वळायला मदत होईल. आणि बघा किती छान दिसतात लाडू, आणि खायला तर खूप उत्तम लागतात. आणि उत्तम लागण्यापेक्षा हे जरुरी आहे की आपल्याला याच्यातून सगळे प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम सगळं भेटतं. तर बघा मी असे सगळे लाडू वळवून घेतले. थोडंसं त्यानंतर थोडंसं तूप टाकलं, तर मला असं कोरडं कोरडं वाटत होतं. पण त्यानंतर बघा जसं जसं तुम्ही वळत जाल ना, तसे तसे हे तेल सुटत जातं यांचं. तर बघा असे छान एवढे परात भरून लाडू झाले. आणि तर बघा एवढे लाडू झाले. आणि त्यातला पाव किलोमधलं जास्त तूप नाही वापरलं, कारण की सगळं तेलकट बिया आहेत, ऑइली आहेत, म्हणून मग जास्त वापरलं. पण त्याच्यामध्ये आपण तीळ टाकलेत, तसेच थोडासा गूळ वापरला. जर तुम्हाला गूळ नसेल वापरायचा ना, तर निदान कमीत कमी मी 400 ग्राम खारीक म्हणजे खजूर वापरली होती ना, तर तुम्ही म्हणजे 800 ग्राम म्हणजे दुप्पट तरी वापरा, जेणेकरून तुमचे फक्त त्याच्यातच होतील. मी 400 ग्रामच वापरले, त्याच्यामुळे मग थोडासा मला 100 ग्राम तरी गूळ लागला असेल. तर जास्त जास्त गोड नाही बनवलेत, कारण की मस्त असे गोळे झालेत. आता दररोज एक सकाळी जरी झाला तर फुल प्रोटीन आणि कॅल्शियम होऊन जाईल. त्यामुळे मग आता दररोज सकाळी खायला, कारण की आहूंची तब्येत जराशी ठीक नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं की चला पावसाळा चालू आहे, इम्युनिटी पॉवर सगळ्यांचीच वाढायला पाहिजे, म्हणून मग सगळेजण खातील म्हणून मग बनवलेत. तर मस्त झालेत लाडू. तर आता सगळा पसारा पडलाय बघा. भांडे एवढे घासून झाले ते सकाळी, आता एवढे भांडे घासायचे. आता मी पूर्ण भांडे वगैरे क्लीन करते आणि नंतर बोलू आपण. आता लाडू थंड झालेत, तर आता डब्यामध्ये स्वच्छ अशा क्लीन अशा डब्यामध्ये भरून घेते. आणि म्हणजे मग याला पाणी सुटल्यासारखं होणार नाही, किंवा जास्त वेळ बाहेर तरी कशाला, थंड झाल्यावरती डब्यामध्ये ठेवून घेतले तर अतिच छान. तर असे खूप म्हणजे छान लाडू झाले आहेत, आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि बघा एवढा आता डब्या भरल्यासारखा झाला, छोटा डबा आहे हा. तर आणि बघा मी मगाशी दाखवलं, तर हे मी डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. तर जवस आणि तीळ आणि ओवा, तर आणि त्यानंतर ही याच्यामध्ये भाजलेली आपली बडीशोप असते ना, ती टाकून घ्यायची. तुम्हाला जर साधीवाली आवडत असेल तर साधीवाली, मला तर भाजलेली आवडते. आणि ही भेटते दुकानात 20 रुपयाला, तर त्यामुळे मी आणली होती. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं बघा. आणि हे झालं आपलं पचन करण्यासाठी, म्हणजे जेवण झाल्यावर मुखवास म्हणून वापरायला हरकत नाही आहे. तर बघा एका दिवसामध्ये म्हणजे 2 जिन्नस तयार झाल्या आपल्याजवळ, हेल्दी आणि म्हणजे आपल्याला उपयोगी पडणाऱ्या. तर बघा असं छान मुखवास तयार झाला आहे. तर तुम्हीही ट्राय करा. बघा दिसताना छान वाटतं आणि खाल्ल्यावर तर अति सुंदर. आता हे भरून ठेवले. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा. धन्यवाद.